जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। निवडणुका पार पडल्या, मतदानही झालं। मतदान 60% झालं। भरउन्हात 60% मतदान होणे काही जोक नाही, हे खूप आहे। पण काही जण म्हणतात मतदार इच्छुक नाहीत, कार्यकर्ते मतदान करून घेऊ शकले नाही, किंवा जागरूक नागरिकांनी किमान मतदान करून घेतले पाहिजे। पण एक साधी गोष्ट आहे, मी कार्यकर्ता आहे, मीही सोशल वर्क वेळोवेळी करत असतो। एखाद्याला मतदानासाठी घेऊन जाणे म्हणजे त्याला भविष्यात पडणारी कामे आहेत, तर त्यावेळेस त्याला सहाय्य करणे हे आलं। किंवा आत्ता मतदान करायला घेऊन जाणं म्हणजे तत्कालीन लाभ, म्हणजे आत्ताच काहीतरी त्याला लाभ झाला पाहिजे। आत्ता तर स्वतःहून आपण काही करू शकत नाही, आपण लाभ त्याला करून देऊ शकत नाहीत, पण भविष्यात त्याला एखादी काम पडलं, कार्यालयात काही काम पडलं, तर त्याला करून देता आलं पाहिजे। एवढी धमक किंवा एवढी ताकद किंवा एवढी इमेज कार्यकर्त्याकडे असली पाहिजे। आज परिस्थिती अशी आहे, स्वतःचे काम स्वतः करून घेता येत नाही। एक साधारण छोटंसं काम कार्यालयात असलं तर होत नाही, हे मी मुद्दामून सांगत आहे। इलेक्शनच्या आधीही सांगता आलं असतं, पण काही लोकांचं नुकसान होऊ शकते, एखाद्या पार्टीचं नुकसान होऊ शकते, एखादा सध्या परिस्थितीत सत्तेवर असणाऱ्या पार्टीचं सुद्धा नुकसान होऊ शकते। तसं काही होऊ नये, पण आपल्या भावना लोकप्रतिनिधीकडे, शासनाकडे, प्रशासनाकडे पोचाव्यात म्हणून मी सांगत आहे। शासनात ज्या ठिकाणी कार्यालयातील अधिकाऱ्याची सही लागते किंवा मॅन्युअल काही काम आहे, मॅन्युअल काम म्हणजे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जिथं फाईल सरकतात, तसं कोणत्याही कार्यालयातील काम लाचेशिवाय होत नाही, हा माझा अनुभव आहे। आणि कोणी तसं चॅलेंज दिल्यास त्याचा पुरावासुद्धा मी देऊ शकतो। मतदान 80% किमान व्हायला पाहिजे होतं, 80% झालं नाही। 20% लोक उदासीन आहेत, उदासीन नाहीत। काही लोक अशिक्षित आहेत, काही लोकांपर्यंत आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही पोहोचायला पाहिजे होतं, आम्ही पोचलो नाही। आम्ही का पोचलो नाही? कारण कार्यालयात आमचंच काम होत नाही। मी आज त्याच्याकडून मतदान करून घेतलो, तर उद्या त्याने येईल माझ्याकडे आणि म्हणेल, दादा चला कार्यालयात माझे हे काम आहे, मला करून द्या। कार्यालयात आमची केवढी मोल किंमत आहे, आम्ही त्याला काय मदत करू शकणार? त्यामुळे सर्वांपर्यंत ह्या माझ्या भावना पोचाव्यात, किमान स्वपक्षीयांना आमच्या भावना कळाव्यात, ह्या उद्देशानं हा व्हिडिओ बनवत आहे। यात कुठलाही राग द्वेष नसावा, कारण हा व्हिडिओ 2 दिवसाआधी प्रसारित करता आला असता, पण निवडणुका संपल्यानंतर आज व्हिडिओ प्रसारित करत आहे। असो, काळजी घ्या, कार्यकर्त्यांना वजन द्या। कार्यकर्त्यांचं काम कार्यालयात झालं पाहिजे। कार्यकर्त्यांचं स्वतःचं काम जर कार्यालयात होत नसेल, तर तो इतरांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊ शकणार नाही, कारण मतदान करून घेतलं की काम करून द्यावं लागतं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम।